नक्कीच आपण रोहन गावडे यांच्या मुखातून एक वाक्य ऐकलं। आज जरी राजेश दादा आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आपल्या सोबत कायम राहील। या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठा आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। जांभिवली गावात मुरली गायकर यांच्याकडून मात्र मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। आता मात्र नाणेफेकीचा कौल लागलोय। कांबे संघाच्या बाजूने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सावलेश्वर सावली टीमला। सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते। किरण पवार आणि रोहित केदारी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतात। त्याला स्पीड अप करायचंय। नक्कीच सामना 4 षटकांचा राहील। तर या मॅचला आपण ऐकूयात एक जांभिवली गावातील अजून एक गोड आवाज, रोहन गावडे। हॅलो, धन्यवाद राज गावडे। तर 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर बेसचा आपण पाहणार आहोत। तर सावले संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय। स्ट्रायकर एंड वरती जी गोल्डन विकेट आहे सावले संघाची किरण पवार, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय रोहित केदारी। तर कांबे संघाकडून पहिला गोलंदाज यावेळेस वापरला जातोय ऋषिकेश। सलामीचा गोलंदाज तर एका बाजूला असेल किरण पवार, तर दुसऱ्या बाजूला असेल भावेश कुरंगले। अशी मोठी लढत आपल्याला यावेळेस आता पाहायला मिळणार आहे। जर समोर जर पाहिलं तर या शृंखलेच्या तर मोठा डोंगर आहे आणि जसं वाटतंय की स्टेडियम मध्ये आल्यासारखं वाटतंय। पहिलाच बॉल इथे मात्र टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न। चेंडू सरळ विसावला जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। पहिला चेंडू जातोय डॉट। इथे मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय बॅटची एज घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। पहिला धक्का बसतोय तो सावलेश्वर सावले संघाला। सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ऋषिकेश या गोलंदाजामार्फत। राज नक्कीच पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। काहीच गरज नव्हती मित्र म्हणून रिव्हर्स अटॅक करायची।
किरण पवार याची मात्र एक मोठी विकेट पाहायला मिळाले। दुसऱ्या चेंडूवरती मात्र किरण पवार याला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यात यश प्राप्त झालं मी तर म्हणेन ऋषिकेश या गोलंदाजाला। आता मात्र किरण पवार याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये। अक्षय याला आपण पाहू शकाल, तिसऱ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज अक्षय याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की एक मोठा खेळाडू बाद झाला आपल्या संघाचा, याची मात्र नोंद घेऊन चांगली कामगिरी करावी लागेल मित्र म्हणेन अक्षय याला। नॉन स्ट्रायकिंगवर आपण पाहू शकाल रोहित केदारी, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषिकेश मात्र चांगली कामगिरी करतोय। दोन निर्धाव चेंडूचे सांगता झाल्यानंतर षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपला, एक विकेट देखील मिळवली। किरण पवार याला मात्र माघारी धाडले। पाहूया अक्षय ऋषिकेश याच्या गोलंदाजीतील अक्षय याच्यासाठी पुढचा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय। या चेंडूवरती मिळतील 4 धावा। 4 धावसंख्येच्या मदतीने मात्र स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं जात आहे। 4 संघाच्या मदतीने षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय। धावसंख्या मात्र 4 या अंकांवरती आहे। 4 अंकांवरती धावसंख्या असल्याने इथे मात्र चांगली कामगिरी अक्षयने मात्र आल्या आल्या चौकार ठोकलाय। आपल्या संघासाठी चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते अक्षय याची। पाहूया पुढचा चेंडू ऋषिकेश याचा। मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला, वेगवान पद्धतीचा चेंडू पडला आणि थोडीशी उचली घेतली चेंडूनं, सरळ जाऊन विसवला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। यष्टिरक्षक मात्र कोणत्याही पद्धतीची चूक न करता निर्धाव चेंडूची सांगता झाली। 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या मात्र 4 या अंकांवरती स्थिरावले। पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सामना करणार अक्षय। आता मात्र लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मला असं वाटतं धावा मिळाल्या जातील। ती मात्र एक धावसंख्येने मात्र समीकरण थोडंसं बदललंय, समीकरण जाऊन ठेपलंय ते म्हणजे 5 या अंकांवरती। आता मात्र स्ट्राईक एंडवर आपण फलंदाज पाहू शकाल रोहित केदारी याला, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषिकेश। आता मात्र चांगला फटका रोहित केदारी याच्या बॅटमधून, चेंडू उडवलाय पण चेंडू जाईल का सीमारेषेच्या पलीकडे आपण पाहू शकाल। या चेंडूवर येतील 4 धावा। 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या। पंचांचा षटक संपण्याचा देखील इशारा आलाय। पहिल्या षटकामध्ये मात्र 9 धावा जमवल्यात। फलंदाजी करत असताना सावलेश्वर संघाचे हे 2 फलंदाज अक्षय आणि रोहित केदारी यांच्या माध्यमातून मात्र 9 धावा जमवल्या गेल्यात। किरण पवार बाद झालाय। अजूनही एक चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल। उशिरा आलेल्या मान्यवरांसाठी पुन्हा एकदा कळवण्यात येत आहे राधाकृष्ण आयोजित कुमार राजेश पप्प्या गायकर स्मृती चषक आपण पाहतोय। प्रथम क्रमांक असलेला 50,000 द्वितीय पारितोषिक असेल, 25,000 द्वितीय आणि चतुर्थ पारितोषिक असेल, तृतीय पारितोषिक असेल 12,500। पाहूया पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील सामना करणार अक्षय, चांगला चेंडू पाहायला मिळाला। या चेंडूवर मात्र लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली जाईल। 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या अंकांवरती। आता मात्र अंदाजुंद पट्टीबाजी इथे पाहायला मिळते। निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या अंकांवरती। पाहूया पुढचा चेंडू सामना करणार पुन्हा एकदा रोहित केदारे। आता मात्र चांगला फटका, जमीनलगतचा फटका पाहायला मिळतोय। खोलवर पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला मात्र बॅटचे काढा लागल्यानंतर 1 धाव मिळाली जाईल। 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 11 या अंकांवरती। षटकातील काही चेंडूंचा खेळ संपला। आता स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल अक्षय याला, अक्षय याच्यासाठी पुढचा चेंडू गोलंदाज मात्र घेऊन आलाय। पाहूया
आता मात्र चांगला फटका आहे, चेंडू बराचसा काल हवेत आहे, झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. तिथे मात्र सहजरित्या झेल टिपली गेली आहे. या चेंडूवर मात्र विकेट मिळायला जाईल. फलंदाज अक्षय याला मात्र तंबूच्या आसऱ्याला धाडण्यात यश आलंय. गोलंदाज भावेश कुरंगले याला. अक्षय बाद झाल्यानंतर त्याची जागा सावरण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहू शकाल अक्षय पवार गेलाय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पवार याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की आपला संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 विकेट मात्र गमावलेत आपल्या टीमने. ह्याची सूचना घेऊन मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. अक्षय पवार याला चांगली कामगिरी करावी लागेल. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया अक्षय पवार याच्यासाठी पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या मात्र तिथं स्थिरावले. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 11 या अंकांवरती. 11 चेंडू, धावा झालेत 11, चेंडू पण झालेत 11. शेवटचा चेंडू. तर मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतो. या चेंडूवर देखील मिळाली जाईल फक्त आणि फक्त एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या अंकांवरती. दोन्ही षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12. दोन्ही गोलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. 2 विकेट देखील मिळवल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल 1 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट पाहायला मिळाली आपल्याला. 12 धावा पाहायला मिळाल्या धावफलकावरती. आता मात्र षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र वापरला जातोय टीम कांबे संघाकडून. सिद्धेश. 3 क्रमांकावरती षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र सिद्धेश याला वापरला जातोय. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी झाली होती त्याची. या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाज सिद्धेश याला, कारण की समोर चांगला फलंदाज आपण पाहू शकाल अक्षय पवार. स्ट्राईक एंडवर याला अक्षय पवारला आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडवर रोहित केदरे याला पाहू शकाल. पाहूया सिद्धेश याच्या 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू. या चेंडूवर मात्र बॅटची काढा लागले. झेल होणार की नाही पाहणं गरजेचं आहे. या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर षटकातील 1 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या मात्र फार कमी पाहायला मिळते. 12 धावा लागल्या धावफलकावरती. मात्र चांगली स्पर्धा आपण पाहतोय. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र क्लीन बोल्ड. अक्षय पवार याला मात्र बाद व्हावं लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. अक्षय पवार याची मात्र विकेट मिळाली जाते ती म्हणजे गोलंदाज सिद्धेश याला मात्र विकेट मिळाली जाते. अक्षय पवार याला बाद व्हावं लागेल. अक्षय पवार याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल प्रफुल्ल केदारे. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळते. अवंताच्या स्वरूपात मात्र 1 धाव जोडली जाईल.
एक धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 13. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळते. अभंतरच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळाली जाईल. एक धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 14 या अंकांवरती. मात्र बॅटची काढा लागली आहे. यष्टिरक्षक मात्र थोडीशी चुकी करतोय. आता स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल रोहित केदारी याला, नॉन स्ट्राईक एंडवर प्रफुल्ल केदारी, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धेश. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळालाय. अवंतरच्या स्वरूपात मात्र एक धाव जोडली जाईल. एक धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 16 या अंकांवरती. षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. आता मात्र बॅटची काढा बॅटची काढा लागल्यानंतर रोहित केदारी याला मात्र माघारी परतावं लागेल. रोहित केदारी याची विकेट मिळाली ती म्हणजे टीम कांबे संघाला. आता मात्र रोहित याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मयूर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय. पूर्णपणे अडचणीत सापडले सावलेश्वर सावले टीम. मोठ्या विकेट मात्र त्यांच्या मिळाल्यात. पाहूया आता मात्र मयूर गेलाय. कशा प्रकारे फलंदाजी करणार पाहणे गरजेचं. चांगली फलंदाजी करावी लागेल मी तर म्हणेन मयूर याला, कारण की पूर्णपणे अडचणीत सापडला जातोय टीम सावलेश्वर संघ मात्र पूर्णपणे अडचणीत सापडलाय. पाहूया पुढचा चेंडू सामना करणार मयूर. आता मात्र मयूर याला चेंडू समजून येत नाहीये. या चेंडूवर मात्र लेगबाईच्या स्वरूपात मिळाली जाईल एक धाव. एक धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 17 या अंकांवरती. स्ट्राईक एंडवर आता आपण पाहू शकाल प्रफुल्ल केदारी याला, त्याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. नॉन स्ट्राईक एंडवर पाहू शकाल मयूर याला, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धेश. एक चेंडूचा खेळ बाकी षटकातील. पाहूया या चेंडूवर मात्र मिळाली जाईल एक धाव. एक धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 18 या अंकांवरती. पंचांचा षटक संपण्याचा देखील इशारा आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आहे ती 18 या अंकांवरती. बॉलर्स नेम
साहिल मात्र घेऊन आलाय शेवटचं षटक. स्ट्राईक एंडवर प्रफुल्ल केदारी याला आपण पाहू शकाल. अवंतरच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळाले गेले. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 19 या अंकांवरती. आता मात्र जमीन लगतचा फटका प्रफुल्ल केदारी याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र मिळाले जातील 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 21 या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू. या चेंडूवर मात्र मोठा फटका आहे पण झेल बाद व्हावं लागेल. प्रफुल्ल केदारी याला मात्र चांगली झेल पाहायला मिळाली. कांबे संघाचा हा क्षेत्ररक्षक झेलबाद झाला इथे मात्र पाहूया. आता मात्र प्रफुल्ल केदारी याची जागा सावरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत केदारी. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 या अंकांवरती. आता मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकाल. अनिकेत केदारी याला पाहू शकाल स्ट्राईक एंडवर. इथे मात्र चांगला फटका आहे. पुन्हा एकदा झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. झेलबाद व्हावं लागेल. अनिकेत केदारी याला मात्र झेलबाद व्हावं लागेल. अनिकेत केदारी बाद झाल्यानंतर त्याची जागा मात्र सावरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. राज. तीन चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे ती मात्र तिथेच स्थिरावली जाते. पाहूया पुढचा चेंडू. राज मात्र अवंतरच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळाली जाईल. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 22 या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू. या चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. या चेंडूवर 6 धावा पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. 6 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 28. सात धावा पाहायला मिळाल्या या चेंडूवरती मात्र राज याच्या बॅटमधून. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असावा. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर धावसंख्या मात्र तिथंच स्थिरावल्या 28 अंकांवरती. पाहूया आता शेवटचा चेंडू असेल षटकातील राज याच्यासाठी. या चेंडूवरती मात्र मिळाले जातील 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 30 या अंकांवरती. जर सावली
सावलेश्वर संघाच्या मात्र 30 धावा जोडल्या गेल्या धावफलकावरती। आता मात्र कांबे संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल ना तर येणारे 24 चेंडू गरज असेल 31 धावसंख्येची।
या चेंडूवर मात्र चांगली झेल पाहायला मिळते. अक्षय पवार याच्या माध्यमातून विकेट मिळाली जाते. टीम सावलेश्वर संघाचा हा गोलंदाज अक्षय पवार याला मात्र विकेट मिळाली जाते. फलंदाज मात्र बाद होईल भावेश कुरंगले. भावेश कुरंगले बाद झाल्यानंतर त्याची जागा सावरण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश. विघ्नेश मात्र गेलाय तिसऱ्या क्रमांकावरती भावेश याची जागा सावरण्यासाठी. आता मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज अक्षय पवार याचे 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा मात्र एकही नाही. विकेट मिळाली गेली ती म्हणजे सावलेश्वर संघाचा हा गोलंदाज अक्षय पवार याला मात्र फलंदाजी करत असताना फार काही करू शकला नाही आपल्या संघासाठी. गोलंदाजी करत असताना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 2 चेंडूंवरती चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली अक्षय पवार याची. आता मात्र विघ्नेश याला चांगली कामगिरी करावी लागेल कारण की भावेश कुरंगले बाद झाल्यानंतर चांगली कामगिरी करावी लागेल. पाहूया षटकातील पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील तिसरा चेंडू सामना करणार विघ्नेश. पाहूया आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर 3 चेंडूंचा खेळ संपला. षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या मात्र तिथेच स्थिरावले. धावसंख्या मात्र अजूनही एकही पाहायला मिळत नाहीये. पाहूया पुढचा चेंडू. या चेंडूवर मात्र चांगली खराब थोडीशी कामगिरी पाहायला मिळते. अवांतरच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळाली जाईल. 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेच म्हणजे 1च या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू विघ्नेश याच्यासाठी. अक्षय पवार याचा आता मात्र क्लीन बोल्ड व्हावं लागेल. फलंदाज विघ्नेश याला मात्र माघारी परतावं लागेल. विघ्नेश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. सागर याला पाहू शकाल. सागरला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. विकेटवरती थांबून खेळावं लागेल. आपल्या टीमला जर सुस्थितीमध्ये जर न्यायचं असेल ना तर थांबून खेळावं लागेल सागर याला. एक चांगला गोलंदाज समोर आहे अक्षय पवार. चांगली कामगिरी केले. चेंडू हत्तेले दाद्यापर्यंत 4 आणि धावा मात्र खर्च केले फक्त आणि फक्त 1च. ती पण अवंतरच्या स्वरूपात 1 धाव मिळाले टीम कांबे संघाला. आता मात्र सागर आलाय नवीन फलंदाज पाहू शकाल आपण. अक्षय पवार याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. याच्या नंतरचा सामना कोण आहे भाऊ? नंतरची मॅच चला. याच्या नंतरचा सामना वाशिवली संघाचा कर्णधार आणि वारदोली संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. या चेंडूवर मात्र 6 धावा पाहायला मिळत आहेत. 6 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे अद्यापर्यंत 7 या अंकांवरती. सागर याच्या बॅटमधून मात्र बराचशा उशिराने षटकार पाहायला मिळाला आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र अक्षय पवार याच्यावरती चढवलाय हल्ला. 7 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. अद्यापर्यंत चांगली कामगिरी करत होता पण 5व्या चेंडूवर मात्र षटकार खावा लागला तो म्हणजे गोलंदाज अक्षय पवार याला. पाहूया पुढचा चेंडू सामना करणार पुन्हा एकदा सागर. वाशिवली संघाचा कर्णधार आणि वारदोली संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचं कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच आमचे धारणी गावातील मयूर पिंगले यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावर या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि या चेंडूवरती मात्र मिळाले जातील क्लासिकल फटका पाहायला मिळाला. सागर याच्या बॅटमधून आल्यात या पुन्हा एकदा 6 धावा. 6 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या अंकांवरती.
पाहूया स्पीडअप करा सावले टीम. सावले टीमला विनंती असेल जरासं स्पीडअप करायचंय. उन्हाच्या तडाख्यामध्ये चालू असलेला सामना सावले विपक्षात सावलेश्वर सावले विपक्षात कांबे. तर पाहूया रोहित केदारी आलाय दुसरं षटक बदलण्यासाठी. पाहूया चांगला फटका खेळायचा होता इथे मात्र काही एक गरज नव्हती. एक धाव मिळायला जाते रोहित केदारी याच्या पहिल्या चेंडूवरती. मात्र एक धाव जोडल्यानंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 14 या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू. या चेंडूवरती मात्र मोठा फटका सागर याच्या बॅट मधून येत आहेत. 4 धावा 4 धावसंख्येच्या मदतीने इथे मात्र समीकरण पूर्णपणे बदलून ठेवलंय. समीकरण जाऊन पोहोचलंय ते म्हणजे अद्यापर्यंत 18 या अंकांवरती. 18 धावा लागल्या धावफलकावरती. षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव दुसऱ्या चेंडूवर 4 धावा पाहायला मिळतात. सागर मात्र चांगली कामगिरी करतोय. मी पहिलेच सुरुवातीलाच म्हटलं होतं जर विजय आपल्या टीमला जर विजयाच्या दिशेने जर घेऊन जायचं असेल ना तर सागर याला मात्र शेवटपर्यंत टिकून खेळावं लागेल. पाहूया पुढचा चेंडू सामना करणार सागर. आता मात्र चांगला चेंडू पडला आणि थोडीशी उसली घेतली चेंडूने. या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या मात्र 18 वरती स्थिरावले. चला कांबे टीमच्या दोन्ही फलंदाजांना विनंती असेल स्पीडअप करायचं आहे जरा, कारण की याच्यानंतर अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. पाहूया पुढचा चेंडू असेल सागर याच्यासाठी. गोलंदाज रोहित केदारी याचा. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर धावसंख्या मात्र तिथं स्थिरवले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल आहे. या चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपली जाते. चांगला झेल मित्र म्हणेन पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. आता मात्र सागर याला माघारी परतावं लागेल. सागर याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. ऋषी पहिलं षटक नक्कीच यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. ऋषी मात्र आलाय. पाचव्या क्रमांकावरती आपण पाहू शकाल ऋषी याला. सहाव्या क्रमांकावरती आपण पाहू शकाल ऋषी याला पाहू शकाल. 6व्या क्रमांकावरती आलाय फलंदाजी करण्यासाठी. चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाज रोहित केदारी याला. 18 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात अद्यापर्यंत. मोठा फटका मारण्यापासून मात्र दूर ठेवावं लागेल कांबे संघाचे हे 2 फलंदाज. आता मात्र स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल ऋषी याला. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सावले टीमचा रोहित केदारी याला पण पाहू शकाल. पाहूया रोहित केदारी याच्या गोलंदाजीतील शेवटचा चेंडू. चांगला फटका तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. झेल घेणं फार गरजेचं होतं. या चेंडूवरती मिळायला जाईल 1 धाव. 1 धाव संख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 19 अंकांवरती. समीकरण मात्र पूर्णपणे बदललंय. येणारे 12 चेंडू गरज असेल 12 धावसंख्येची. आता मात्र षटक हाताळण्यासाठी नवीन फलंदाज आपण गोलंदाज आपण पाहू शकाल किरण पवार याला. पाहूया
किरण पवार आलाय तिसरा षटक कतलण्यासाठी 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत सावलेश्वर सावले विपक्षात कांबे संघ आपण पाहू शकाल विजेच्या दिशेने वाटचाल करतोय पण अजूनही 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज हे क्रिकेट आहे काय होईल काय नाही सांगणं फार कठीण आहे या चेंडूवरती मात्र मिळाली जाईल एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 20 या अंकांवरती पाहूया पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळाले गेले किरण पवार आलाय तिसरं षटक हाताळण्यासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करणार पाहणंच गरजेचं आहे चांगली लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहूया पुढचा चेंडू सामना करणार फलंदाज इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय किरण पवारच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आपण पाहू शकाल चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आता मात्र चांगला अवंतरच्या स्वरूपात मात्र एक धाव जोडली जाईल एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्याचे म्हणजे अद्यापर्यंत आता मात्र चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे मात्र चांगली झेल पाहायला मिळाली गोलंदाज किरण पवार याच्या माध्यमातून मात्र चांगली झेल पाहायला मिळाली फलंदाज बाद होईल इथे मात्र सचिन कोण बॅट्समन आहे नवीन प्रियेश तीन चेंडूंचा खेळ संपलाय धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 21 या अंकांवरती अजूनही गरज असेल 10 धावसंख्येची 9 चेंडू असतील मला असं वाटतंय गरज असेल 10 धावसंख्येची कधी काय होईल सांगू शकत नाही हे क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये चांगली लढत पाहूया पुढचा चेंडू खोलवर पडलेला चेंडू या चेंडूवरती मात्र मिळाली जाईल विकेट मिळाली जाईल फलंदाज प्रियेश याला मात्र माघारी परतावला गेल डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज किरण पवार याच्या माध्यमातून मात्र चांगली थ्रो पाहायला मिळाली विकेट मिळाली जाते टीम सावलेश्वर सावले संघाचा गोलंदाज किरण पवार याला प्रियेश बाद झाल्यानंतर मात्र आकाश गेलाय मैदानाच्या आतमध्ये स्टंप टोकणार आहे पाहूया चांगली लढत पाहतोय या चेंडूवरती विकेट मिळाले गेले किरण पवार याला पाहूया पुढचा चेंडू सामना करणार पुन्हा एकदा ऋषी ते मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय अवंतरच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 22 अंकांवरती आता मात्र बॅटचा झेल होणार की नाही पाहणं गरजेचं या चेंडूवरती मात्र मिळाले जातील 2 धाबा 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे अद्यापर्यंत 24 या अंकांवरती अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी मैदानाच्या आतमध्ये चांगली लढत पाहतोय पाहूया आता मात्र चांगला चेंडू पडला आणि थोडीशी उसली घेतली निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर पंचांचा षटक संपण्याचा देखील इशारा आलाय तिसरं षटक संपल्यानंतर धावसंख्या मात्र 24 या अंकांवरती स्थिरवले अजूनही येणारे 6 चेंडू गरज असेल 7 धावसंख्येची
समीकरण मात्र होतं 16 चेंडू 13 धावसंख्येची गरज होती. मी मगाशीच म्हटलं होतं हे क्रिकेट आहे, कधी काय होईल सांगू शकत नाही. आता मात्र येणारे 7 चेंडू गरज असेल 7 धावसंख्येची. कोण आलंय? वाशिवली संघाचा कर्णधार आणि वारदोली संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. चला, वाशिवली संघाचा कर्णधार आणि वारदोली संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत केदारी आलाय मात्र चौथं षटक प्रगतीपथावरती घेऊन 6 चेंडू जिथे गरज आहे 7 धावसंख्येची. पाहूया पहिला चेंडू. आता मात्र बॅटची काढा लागल्यानंतर विकेट मिळाली जाते. सावले संघाचा हा गोलंदाज अनिकेत केदारी याला. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय. येणारे 5 चेंडू गरज 7 धावसंख्येची. नाव काय याचं नाव? कुणाल आलाय मात्र फलंदाजी करण्यासाठी. आकाश याची जागा सावरण्यासाठी कुणाल आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी करावी लागेल त्याला देखील. आपण पाहायला गेलं तर एक मोठी टीम आहे समोर. थोडंसं दडपण असेल कारण की गरज असेल 5 चेंडू 7 धावसंख्येची. थोडंसं दडपण गोलंदाजावर देखील असेल, थोडंसं दडपण फलंदाजावरती देखील असेल कारण की क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतं हे आपण सांगू शकत नाही. चांगली लढत आपण पाहतोय. उशिरा आलेल्या टीम साठी पुन्हा एकदा कळवण्यात येत आहे की आपण पाहतोय हे आयोजन राधाकृष्ण क्रिकेट संघ जांभिवली आयोजित कुमार राजेश पप्प्या गायकर स्मरणार्थ श्रद्धांजली चषक या चेंडूवरती मात्र एक धाव या चेंडूवरती मिळाली जाते. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं गेलं आहे. एक मोठ्या फटक्याची गरज मी तर म्हणेन 4 चेंडू गरज असेल ती म्हणजे 6 धावसंख्येची. अनिकेत केदारी मात्र चांगली कामगिरी केली. या चेंडूवरती मात्र 6 धावा कराव्या लागतील 4 चेंडूंमध्ये. त्या म्हणजे कांबे संघाचा हा फलंदाज ऋषी याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल कारण की गरज आहे 4 चेंडू 6 धावसंख्येची. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र आता या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर षटकातील चेंडू संपले तर 3 अजूनही 3 चेंडू गरज असेल 6 धावसंख्येची. चला, वाशिवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. वारदोली संघाचा कर्णधार आपण शेवटची पुकार असेल. हा सामना संपायच्या आत इथे मात्र यावं लागेल कारण की हा सामना संपायच्या आत जर तुम्ही आलात नाही तर आपणास 2 रनची पेनल्टी दिली जाईल. वारदोली संघाचा कर्णधार सामना संपायच्या आत जर इथे आला नाहीत तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. आयोजकांना मात्र इथे रोहन गावडे यांच्याकडून नाश्त्याची सोय आजची करण्यात आलेली आहे. दोन चेंडू आता मात्र 2 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत. या चेंडूवरती मात्र विजयी फटका. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार पाहायला मिळतोय. विजयी फटका. विजयी झालेल्या टीम साठी मात्र पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आणि बॅड लक सावले टीम आपणास देखील आपलं देखील मनपूर्वक आभार.